शनी जयंती आणि शनी अमावस्या एकत्र येण्याचा योग हा 13 वर्षांनंतर पहिल्यांदाच आल्यानं आज देशभरातून लाखो भाविक शनी शिंगणापूर इथं आलेले आहेत। आजच्या दिवशी शनिदेवाला तेलाभिषेक केल्यानं आपल्या राशीतील शनिदशा 7.5 दूर होते अशी भाविकांमध्ये श्रद्धा असल्यानं भाविकांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावल्या। दरम्यान आजच्या दिवसाच्या महत्त्वाबाबत शनी मंदिरातील पुजाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। शनी अमावस्या आणि शनी जयंती निमित्त आज मोठ्या प्रमाणावर जी आहे ती गर्दी आपल्याला शनी शिंगणापूरमध्ये पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत मुख्य पुजारी आहेत, आपण त्यांच्याकडून आजच्या दिवसाचं जे महत्त्व आहे ते पाहायला मिळत आहे। गुरुजी, आज नेमकं महत्त्व कशाचं आहे? आज या शनी महाराजाचं विशेष महत्त्व म्हणजे शनी अमावस्या आणि शनी भगवंताचा जन्मदिन हे दोन्ही शर्करा योग आज प्राप्त झालेले आहेत। ही 13 वर्षानंतर हा योग प्राप्त झालेला आहे। त्या निमित्ताने आज श्री क्षेत्र शिंगणापूरमध्ये लाखो भाविक देश परदेश महाराष्ट्रातून शनी भगवंताच्या दर्शनासाठी आणि आपलं दुःख निवारण करण्यासाठी या ठिकाणी दर्शनाला आलेले आहे। आज शनी अमावस्या आणि शनी जयंती दोन्ही एकाच दिवशी आलेला आहे। किती वर्षानंतर हा योग आलेला आहे? योगाचं महत्त्व काय आहे? आज साधारणतः 13 वर्षानंतर शनी अमावस्या आणि शनी महाराजांचा जन्मदिन हा एकत्र आला आहे। त्यामुळे दोन्ही दिवस एकत्र लागल्यामुळे आज या शनी महाराज दर्शन केल्यानंतर जे भाविक आज या शनी महाराजांचं दर्शन करतील त्यांचे सर्व संकटाचं निवारण होऊन त्यांचं सर्व यश होईल, यश त्यांना प्राप्त होईल। नक्की जे आहे 13 वर्षानंतर हा योग आल्यानंतर त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती नागरिकांची पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर।